नसेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय, बघायचं कुणाकडं, हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात तिथं निर्माण होतो. दादा, खरं तर या घटनेला 4 महिने झालेले आहेत. असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल अजून देखील दुःखामध्ये आहे. तुम्ही देखील 4 महिने बारामतीत गावागावात फिरतात. कसं पाहताय दादा नसताना बारामती? नाही, दादा असताना आणि नसताना बारामतीत खूप फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. दादांनी एवढी विकास कामं इथं करून ठेवलीत आमच्या सगळ्यांच्यासाठी. जनतेला एवढी सोयी सुविधा त्यांनी दिलेली आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे गोष्टी पुढचे 20-25 वर्ष आम्हाला जे काय लागणारे हे सगळं आम्हाला दादांनी उपलब्ध करून दिलंय. आमच्या सगळ्यांचं काम आणि जबाबदारी आहे की जेवढं त्यांनी आम्हाला दिलंय ते आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. बारामती स्वच्छ सुंदर आपण ठेवली पाहिजे. हीच दादांची इच्छा नेहमी होती की त्यांना झाडे पण खूप आवडायची. तिथं आपण पाणी देत राहिलोय. काही झाडी आता जळून पण जात आहेत. दादांचं बारीक लक्ष असायचं. दर शनिवारी रविवारी ते बारामतीत असायचे, राऊंड घ्यायचे, विकास कामांची पाहणी ते करायचे. आणि कुठंतरी आता दादांची कमतरता आम्हाला सगळ्यांनाच जाणवते. कारण दादा जेव्हा होते आणि आता बारामतीत नाहीयेत, हे जमीन आसमानाचा फरक आहे. बारामतीकर पोरके झाले आणि आज जेव्हा आपण तालुक्यात येतो तर त्याची जाण सगळ्यांनाच होते. थोडं इथं बारामतीत येताना थोडं वेगळं वाटतं पूर्वीपेक्षा तरी. दादा, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजून देखील अर्थमंत्रीपद ते खातं सोपवलं गेलेलं नाही. ती खंत देखील व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. कसं बघताय बाबा? नाही, ते अर्थ खातं त्यांना दिलंच पाहिजे. कारण ते दादांकडे होतं आणि फक्त आता नाही पण बऱ्याच वर्षांपासून अर्थमंत्री हे दादा होते. आत्ताच जर अधिवेशन त्यांनी मांडलं असतं तर मग महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड झाला असता जो दादांनीच केला असता की सगळ्यात जास्त वेळी ज्यांनी अर्थ संकल्प मांडलेला आहे असा तो दादांचा रेकॉर्ड झाला असता. आणि ते खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं. त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी ते खातं परत राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं पाहिजे आणि ते 100% देतील हा विश्वास आहे. दादा, अगदी 2-3 महिन्यापासून तुम्ही गावागावात फिरत आहात. सध्या जिरायती भागातील पाण्याचा प्रश्न, काल लोड शेडिंगचा देखील तुम्ही प्रश्न घेतला. असे कोणते प्रश्न आहेत की जनता आता एकंदरीत अनेक प्रश्नांसाठी वणवण फिरताना दिसत आहे? एकंदरीत असे कोणते प्रश्न आहेत की ते त्वरित लवकरात लवकर सोडवले? बघा, आता बऱ्यापैकी आपण आता सगळे जिराईत गावं आपण कव्हर केलीत. उन्हाळा वाढत चाललेला त्याच्यामुळं आपण सुरुवातीला सगळी जिराईत गावं घेतली. त्याच्यात एक साधारण 45-50 गावं आपण फिरून आलोय. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे पाण्याचा. प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. पण जानाई सिरसाई सिंचन भवनला जाऊन आम्ही जानाई सिरसाई त्यांना चालू करायला लावली. परत काही दिवस ती योजना थांबवलेली. पुरंदर उपसा पण चालू करायला लावली. आणि परवा मी तिथल्याच अधिकाऱ्यांशी बोललो आणि शेटे साहेबांशी पण बोललो. ते तिथलेच अधिकारी आहेत आणि